उत्तर पश्चिम मुंबईचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर हे उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्याआधी आज जोगेश्वरीमध्ये प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले। जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रवींद्र वायकर यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली आहे आणि ही घोषणा झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच अमोल कीर्तीकर यांची सभा त्यांच्या मतदारसंघामध्ये पार पडली आहे। या सभेमध्ये महाविकास आघाडीतील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। त्यासोबतच ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू, अनिल परब हे सुद्धा या सभेसाठी सहभागी झाले। वायकरांच्या बालेकिल्ल्यामध्ये अमोल कीर्तीकर काय बोलणार याकडे सुद्धा मतदारांचं लक्ष होतं। मला एवढी नक्की खात्री आहे की 100% उत्तर पश्चिम मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाविकास आघाडीचाच खासदार होणार आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्य ही जोगेश्वरीच विधानसभा देणार याची मला खात्री आहे। कारण ज्या वेळेला शिवसेनेला गरज होती त्या वेळेला जोगेश्वरीकर शिवसैनिक आणि मतदार हा मैदानात उतरलाच होता आणि आता मला असं वाटतं की महाविकास आघाडी पण आपल्या सोबत आहे। भारतीय जनता पक्षाने आरोप केले, भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते वायकरांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा देत होते। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत होते। ह्या कार्यकर्त्यांनी आता काय करायचं आणि म्हणून यांचा प्रचारक, स्टार प्रचारक म्हणून रवींद्र वायकर, यामिनी जाधव, राहुल शेवाळे या तिघांचा प्रचार प्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नेमणूक करावी अशा प्रकारची मागणी आज मी भारतीय जनता पक्षाकडे केलेली आहे।